हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 5th मॅथ्स प्रॉब्लेम सेट 8. यामध्ये पण आपल्याला ॲडिशन दिलेली आहे, बट इथे आपल्याला हॉरिझॉन्टल इथे नंबर्स दिलेले आहे. ह्या नंबर्सची आपल्याला अरेंजमेंट करून ॲडिशन करायची आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल अरेंजमेंट आपण कशी करायची ही बघून घेणार आहे. फर्स्ट नंबर जो गिव्हन आहे हा नंबर इथे राईट करून घ्यायचा आहे 42,311. ओके, प्लस हा नंबर गिव्हन आहे युनिट 10, 100,000, 10,000, lakh, 10 lakh. ओके, ही सिरीज आपण लक्षात करून घेऊन घ्यायची आहे. सो इथे 10 lakh सिरीज आलेली आहे. हा नंबर आहे युनिट 10, 100,000, 10,000, 10,000 पर्यंत. सो या नंबरमध्ये 10,000 प्लेस कोणती आहे ते चेक करून घ्यायचं आहे. युनिट 10, 100,000, 10,000, 10,000 वाली प्लेस ही 3 पासून स्टार्ट होते. सो आपल्याला काय करायचं आहे, ही 10,000 वाली प्लेस आहे, ही पण इथे 10,000 वाली प्लेस आहे. सो इथे 36 राईट करून घ्यायचं आहे आणि 36च्या समोरचे नंबर इथे बरोबर राईट करायचे आहे. आणि इथे 65 आहे, तर 65 आपल्याला 35च्या आधी राईट करायचा आहे. 36च्या आधी राईट करायचं आहे. ओके, अशा प्रकारे ही आपली अरेंजमेंट यायला पाहिजे आणि डिजिटच्या खाली बरोबर डिजिट यायला हवे. ओके, युनिटच्या खाली युनिट, 10च्या खाली 10, 100च्या खाली 100, 1000च्या खाली 1000, 10,000च्या खाली 10,000ची व्हॅल्यू आणि ह्या नंबरमध्ये व्हॅकंट आहे लॅक आणि 10 lakh, म्हणून आपण इथे 65 ॲज इट इज राईट केला. ओके, अशा प्रकारे आपल्याला अरेंजमेंट यायला पाहिजे. ठीक आहे, जसे जसे आपण एक्झाम्पल पुढे सॉल्व करत जाणार आहे तसं तसं तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येतच जाईल. सो इथे ॲडिशन करून घेऊ आता आपण. 1 + 4 5, 1 + 2 3, 3 + 6 9, 2 + 6 8, 4 + 3 7 आणि इथे व्हॅकंट प्लेस आहे. सो हा नंबर ॲज इट इज खाली येणार आहे 5 आणि हा पण 6. 65,78,935. ओके, एक्झाम्पल नंबर 2 आहे 3,17,529 प्लस 8,04,613. सो बघा, फर्स्ट नंबर आपल्याला इथे राईट करून घ्यायचा आहे आधी. ओके, ही लॅकची व्हॅल्यू आहे, ही पण लॅकची व्हॅल्यू आहे. सो दोन्हीही व्हॅल्यू ह्या इक्वल प्लेसेसच्या आहे. सो इथे आपल्याला ॲज इट इज राईट करायचा आहे नंबर 1 डिजिटच्या खाली बरोबर डिजिट यायला हवे. ओके, किंवा आपण दुसऱ्या मेथडने पण हे नंबर अरेंज करू शकतो. कसे, फर्स्ट आपण हा नंबर राईट करून घेतला ना, तर हा जो लास्टवाला नंबर असते हा युनिटपासून राईट करत जायचा आहे समोर समोर. म्हणजे आपल्याला आधी 3 राईट करायचा, नंतर 1 6 4 0 8. ओके, असे लास्टमधून आपण हे नंबर राईट करू शकतो, ते आपण पुढे बघणारच आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे ॲडिशन करून घेऊ. 9 + 3 12, इथे 2 कॅरी 1, 1 + 2 3, 3 + 1 4, 5 + 6 11, 1 इथे कॅरी 1, 1 + 7 8, 8 + 4 12, 2 इथे कॅरी 1, 1 + 1 2, 3 + 8 11. सो 11 ॲज इट इज. सो काय नंबर मिळाला बघा, 11,22,142 आहे. एक्झाम्पल 12,42,746 प्लस 4,83,748. इथे फर्स्ट ऑफ ऑल हा नंबर जो आहे राईट करून घ्यायचा आहे आपल्याला. ओके, आता ॲड करताना जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण युनिट प्लेसपासून हा सेकंड नंबर राईट करत जायचं आहे. ओके, जर आपण युनिटपासून हा सेकंड नंबर राईट करत गेलो तर आपली अरेंजमेंट जी आहे ही एकदम ॲक्युरेट येणार आहे. आणि जेव्हा ॲडिशनमध्ये अरेंजमेंट आपण व्यवस्थित करतो तेव्हा ॲन्सर पण आपलं व्यवस्थित येणार आहे. सो इथे 8 4 7 3 8 4. ओके, बघा बरोबर या डिजिटच्या खाली डिजिट आहे आणि या 1 हा इथे सेपरेट आहे, हा ॲज इट इज राहू द्यायचा आहे. आता ॲडिशन करून घेऊ. 6 + 8 14, इथे 4 कॅरी 1, 1 + 4 5, 5 + 4 9, 7 + 7 14, 4 इथे कॅरी 1, 1 + 2 3, 3 + 3 6, 4 + 8 12, इथे 2 कॅरी 1, 1 + 2 3, 3 + 4 7. आणि ह्या 1 मध्ये इथे कोणताही नंबर मिळवण्यासाठी नाही, म्हणून हा 1 ॲज इट इज घ्यायचा. सो 17,27,494 आन्सर मिळालं. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4 24,12,636 प्लस 23,19,058.
फर्स्ट ऑफ ऑल नंबर राईट करून घ्यायचा आहे, जो फर्स्ट नंबर आहे तो, प्लस इथे हा नंबर आपल्याला युनिट प्लेसपासून तर ह्या 10, 100, 1000 अशा प्लेसपर्यंत राईट करत जायचं आहे. सो युनिट प्लेस आहे 8, नेक्स्ट 5, 0, 9, 1, 3, 2. ओके. सो एक लक्षात ठेवायचं आहे, डिजिटच्या खाली आपल्याला बरोबर डिजिट यायला पाहिजे, मागे पुढे डिजिट नाही व्हायला पाहिजे. आता ॲडिशन करून घेऊ. 6 + 8 14, इथे 4 कॅरी आला 1, 1 + 3 4, 4 + 5 9, 6 + 0 6, 2 + 9 11, इथे 1 कॅरी 1, 1 + 1 2, 2 + 1 3, 4 + 3 7, 2 + 2 4. सो 47,31,694. एक्झाम्पल नंबर 5 आहे 2654 + 71,209 + 5,03,789. इथे आपल्याला आता 3 नंबर्स ॲडिशनमध्ये दिलेले आहे. सो काय करायचं आहे, नेक्स्ट आता सेकंड नंबर पण ह्या नंबरच्या खाली राईट करायचा आहे. युनिट प्लेसपासून स्टार्टिंग करायची आहे आपल्याला राईट करण्यासाठी. ओके. इथे 9 0 2 1 7. ओके. बघा हा 7 इथे एकटा झालेला आहे, म्हणजे आपण युनिट प्लेसपासून राईट केलं ना तर आपली अरेंजमेंट ही व्यवस्थित राईट होती. नेक्स्ट हा नंबर पण आपल्याला युनिट प्लेसपासूनच राईट करत जायचा आहे. सो 9 8 7 3 0 5 आणि इथे प्लस. ओके. सो आता अरेंजमेंट व्यवस्थित झालेली आहे. ॲडिशन करून घेऊ. 4 + 9 13, 13 + 9 22, इथे 2 कॅरी आला 2, 2 + 5 7, 7 + 8 15, इथे 5 कॅरी 1, 1 + 6 7, 7 + 2 9, 9 + 7 16, इथे 6 कॅरी आला 1, 1 + 2 3, 3 + 1 4, 4 + 3 7. ओके. आता इथे कोणत्याही व्हॅल्यू नाही, सो आपल्याला डायरेक्ट 0 आणि 7ची ॲडिशन करायची आहे. 7 + 0 आणि इथे 5च्या वरती कोणताही नंबर नाही, सो 5 हा ॲज इट इज इथे येणार आहे. सो काय व्हॅल्यू मिळालेली आहे, 5,77,652. ओके. एक्झाम्पल नंबर 6 29 + 726 + 51,36,274. बघा आता हे एक्झाम्पल मोस्टली कन्फ्युजन करणारं असते विद्यार्थ्यांना. सो यासाठी काय करायचं आहे, एकच जी आपण मेथड यूज करत आहे, फर्स्ट नंबरचा नंबर हा आपल्याला थोडा मध्ये राईट करून घ्यायचा आहे. जेव्हा आपण इथे स्टार्टिंगला राईट करणार ना तर आपला हा थर्ड नंबरचा जो नंबर आहे हा थोडा मोठा आहे, हा इथे बरोबर अरेंज होणार नाही. सो आपल्याला हा फर्स्ट नंबरचा जो नंबर आहे हा इथे व्यवस्थित मिडलमध्ये राईट करायचा आहे पेजच्या. ओके. नेक्स्ट आता इथे 726 नंबर आहे, सो युनिटपासूनच राईट करत जायचं आहे. बघा युनिटमध्ये 6 आहे, 6 राईट केला, 2 आहे, 2 राईट केला, 7. ओके. नेक्स्ट आता हा नंबर पण युनिटपासून स्टार्ट करायचा आहे, बरोबर युनिटच्या खाली युनिट आला पाहिजे. सो 4 हा 7, नेक्स्ट हा 2, नेक्स्ट हा 6 3 1 आणि 5 आणि यामध्ये करायची ॲडिशन. ओके. बघा बरोबर अरेंजमेंट आलेली आहे, युनिटच्या खाली युनिट बरोबर दिसायला पाहिजे या नंबरमध्ये. ओके. सो या प्रकारेच अरेंज करायचं आहे. ठीक आहे. सो आता ॲडिशन करून घेऊ. 9 + 6 15, 15 + 4 19, इथे 9 आणि इथे 1 कॅरी आला, 1 + 2 3, 3 + 2 5, 5 + 7 12, इथे 2 कॅरी 1 कुठे येणार, 7च्या प्लेसमध्ये इथे कॅरी 1 येणार. ओके. हा 1 + 7 8, 8 + 2 10, इथे 0 कॅरी कुठे येणार, 6 प्लेसमध्ये, जो 6 या प्लेसमध्ये इथे कॅरी येणार आहे. 1 + 6 7 आणि हा 3 ॲज इट इज, कारण इथे नंबर कोणताही नाही ॲड करण्यासाठी. हा 1 ॲज इट इज आणि हा 51 ॲज इट इज. सो 51,37,029. ओके. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 7 14,02,649 + 524 + 28,13,749. इथे पण आपल्याला 3 नंबर्स गिव्हन आहे, 3 नंबर्सची ॲडिशन करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल हा फर्स्ट नंबर इथे राईट करून घ्यायचा आहे. ओके. सो सेकंड नंबर हा 524 आहे,
कितीही छोटा नंबर असेल, कितीही मोठा नंबर असेल, तरीही त्या नंबरला आपल्याला युनिट प्लेसपासूनच राईट करायचा आहे अरेंजमेंटमध्ये, तेव्हाच आपली अरेंजमेंट बरोबर येणार आहे. सो इथे युनिट प्लेस 4 आहे ना, 4 राईट करते आधी, नंतर 2, नंतर 5. ओके. नेक्स्ट आता हा नंबर पण एक मोठा आहे. हा नंबर आपण युनिट प्लेसपासूनच सुरुवात करणार आहे. 9, 4, 7, 3, 1, 8 and 2 आणि इथे ॲड. ओके. बघा 9 + 4 13, 13 + 9 22. इथे 2 कॅरी आला 2, 2 + 4 6, 6 + 2 8, 8 + 4 12. इथे 2 कॅरी 1, 1 + 6 7, 7 + 5 12, 12 + 7 19. इथे 9 आणि इथे 1 कॅरी येणार. 1 + 2 3, 3 + हा 3 6. 1 मध्ये ॲड केला 0 तर 1च येणार आहे. 4 + 8 12. इथे 2 कॅरी आला 1, 1 + 1 2, 2 + 2 4. ओके. सो काय नंबर आहे मिळाला 42,16,922. ओके. एक्झाम्पल नंबर 8 आहे 23,45,678 प्लस 9,87,654. फर्स्ट ऑफ ऑल हा नंबर राईट करून घ्यायचा आहे. ओके. आणि सेकंड नंबर जो आहे हा युनिट प्लेसपासून राईट करू आपण. 4, 5, 6, 7, 8 and 9 आणि ॲडिशन करायची आहे. 8 + 4 12. इथे 2 कॅरी आला 1, 1 + 7 8, 8 + 5 13. इथे 3 कॅरी आला 1, 1 + 6 7, 7 + 6 13. इथे कॅरी आला 3 इथे 3 इथे कॅरी आला 1, 1 + 5 6, 6 + 7 13 अगेन. इथे 3 कॅरी आला 1, 1 + 4 5, 5 + 8 अगेन 13 आला. इथे 3 कॅरी 1, 1 + 3 4, 4 + 9 अगेन 13 कॅरी 1, 1 + 2 3. ओके. अगेन 3 आला इथे. सो 33,33,332 ही व्हॅल्यू मिळाली. एक्झाम्पल नंबर 9 आहे 22 + 6,047 प्लस 3,84,527. सो इथे पण आपल्याला 3 नंबर गिव्हन आहे. हा 22 फर्स्ट नंबर आहे ना, हा सेपरेट एक नंबर आहे. ओके. हा नंबर आपल्याला इथे 22 ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. आणि सेकंड जो नंबर आहे हा नंबर युनिट प्लेसपासून स्टार्ट करायचा आहे राईट करण्यासाठी. युनिट प्लेस इथे 7 आहे. सो इथे युनिट प्लेसमध्ये 7 राईट केला. सो इथे 4 0 and 6. नेक्स्ट आता हा नंबर पण युनिट प्लेसपासून राईट करायचा. 7 2 5 4 8 3 आणि ॲड. ओके. इथे 2 + 7 9, 9 + 7 16. इथे 6 कॅरी 1, 1 + 2 3, 3 + 4 7, 7 + 2 9. इथे 0 + 5 5, 6 + 4 10 0 कॅरी 1. इथे 8 प्लेसमध्ये कॅरी 1 येणार आहे. हा कॅरी आहे आणि हा 1 + 8 किती असणार आहे 9 आणि हा 3 ॲज इट इज. सो इथे व्हॅल्यू काय मिळालेली आहे 3,90,596. ओके. एक्झाम्पल नंबर 10 आहे 2,345 प्लस 65,432 प्लस 76,54,369. फर्स्ट नंबर राईट करून घेऊ. ओके. आता सेकंड नंबर युनिट प्लेसपासून स्टार्ट करणार राईट करायला. इथे 2 3 4 5 6. नेक्स्ट आता हा नंबर पण युनिट प्लेसपासून राईट करायचा. 9 6 3 4 5 6 7 आणि ॲड. 5 + 2 7, 7 + 9 16. इथे 6 कॅरी 1, 1 + 4 5 होतो. 5 + 3 8, 8 + 6 14. इथे 4 कॅरी 1, 1 + 3 4, 4 + 4 8, 8 + 3 11. इथे 1 कॅरी 1, 1 + 2 3, 3 + 5 8, 8 + 4 12. इथे 2 कॅरी 1, 1 + 6 7, 7 + 5 12. इथे 2 कॅरी 1, 1 + 6 7 आणि हा 7 ॲज इट इज. ओके. सो 77
1,22,146. ओके, आहे ना इझी. ह्या प्रॉब्लेम सेटमध्ये फक्त आपल्याला अरेंजमेंट व्यवस्थित करायची आहे ॲडिशनची. फर्स्ट ऑफ ऑल काय केलेलं आहे एकदा लक्षपूर्वक ऐका. आपण इथे फर्स्ट नंबर राईट केला, जो सेकंड आणि थर्ड नंबर आहे हा युनिट प्लेसपासून राईट करत जायचा आहे, तेव्हाच आपली अरेंजमेंट व्यवस्थित येणार. आणि एकदा अरेंजमेंट व्यवस्थित आली तर ॲडिशन ऑब्वियसली व्यवस्थित येणार आहे, करेक्टच येणार आहे. ओके, आय होप डिअर स्टुडंट्स तुम्हाला प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजला असेल. तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.